श्री गुरुदेव दत्त. श्री गुरु दत्तात्रय प्रभूंना माझा नमस्कार असो. श्री श्रीपाद श्री वल्लभांना माझा नमस्कार असो. श्री नृसिंह सरस्वती महाराजांना माझा नमस्कार असो. श्री स्वामी समर्थ महाराजांना माझा नमस्कार असो. श्री गुरुचरित्र अध्याय 28. श्री गणेशाय नमः. नामधारक पुसे सिद्धासी पुढील कथा सांगा आम्हासी, उल्हास माझ्या मानसी गुरुचरित्र ऐकता गोड. सिद्ध म्हणे नामधारका कथा असे अलोलिका, ऐकता जाती सर्व दोषा ज्ञान ज्योती प्रकाशती. श्री गुरु म्हणती पतितासी, आपुले पूर्वजन्म पुससी सांगेने एक विस्तारसी, चांडाल जन्मी होणार गती. पाप पुण्याची गती आपुले आर्जव भोगिती, कर्म विपाकी असे ख्याती, जन्मोजन्मी नीचे आती. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य वर्ण त्याची पासून चांडाळ भुवन उपजले असते, यातीहीन नीच श्रेष्ठ कर्मानुसार. व्यभिचार हे मूळ उत्पत्तीचे लक्षण, नाना दोष आचरण त्याने हीन जाती पावती, ब्राह्मण अथवा चतुर्वर्ण. त्या दोषाचा विचार सांगेन सविस्तर, ब्राह्मण करिता अनाचार पावे तो हीन योनीसी. गुरु अथवा माता पिता सोडून जाय आपण परता, चांडाल योनी होय निश्चिता, कुळ स्त्रिये सोडलिया. कुळदेवता सोडून अनेक देवता पूजा करून, तोही होय चांडाल योनी, सदा अमृत बोले नर. न करी सेवा माता पिता त्यासी प्रतिपाळ न करिता, चांडाळ होनी तत्वता सप्त जन्म कृमी होय. पहिली एक स्त्री असता, दुसरी करोनी तिसी त्यजिता, होय जन्म त्यासी पतिता, अनेक एक सांगेन नवला. स्वामी स्त्रीशी गुरु स्त्रीशी शत्रु मित्र विश्वास स्त्रीशी, जो करी व्यभिचारासी तोही जन्म पतिता घरी. स्त्री संध्या काळ समय देखा, विप्र भोजन करी अविवेका, भाक देऊन फिरे निका, तोही जन्मे चांडाळ. वैश्वदेव काल अतिथीसी, जो बोले दृष्टोत्तरसी, अन्न नेदी तयासी कुक्कुट होनी उपदी. मृत्यू दिवसी न करी श्राद्ध, केले पुण्य सांगे प्रसिद्ध, वाटे करा वयासी करी भेद, चांडाल योनी जन्म पाळ. नाडी भेद नेनता करी वैद्यकी, जानोनी औषध दे आणकी, तोही होय महापातकी, चांडाळ जन्मी संभळ. जारण मारण मोहन आदी मंत्र जपती कुबुद्धी, जन्म होय चांडाल त्रिशुद्धी, वेद मार्ग त्यजिता विप्रे. ब्रह्म क्षत्रिय वैश्य शूद्र आपले कर्म त्यजून मूढ मंद, अनेक मार्ग आचरे सदा, तोची चांडाल योनी होय. विधवा स्त्रियांचा संग करी, शिव्या देऊनी अतिथी जेवी घरी, श्राद्ध दिवसी पिंड न करी, चांडाल योनी जन्म पाळ. भजे आपण एक देवता, दुसरे देव निंदा करिता, तो होय अपस्मारी तत्वता, दरिद्र रूप पीडत असे. लोकांची वर्मकर्मे आपण सदा करी उच्चारण, तो हृदय रोगी होय जाण, महाकष्ट भोगीत असे. गर्भपात करी स्त्रियांशी, वांज होऊन उपजे परियेसी, पुत्र झालिया मरती भरवसी, गर्भपात करू नये. सर्प जाती मारी नर, सर्प योनी होय निर्धार, ऐसे दोष असती अपार, आता तस्कर प्रकरण सांगेन. परद्रव्य अपहारी देखा, परदत्तापहार विशेषा, परद्वेषी नर ऐका, अपुत्री होऊन उपजे. देवद्रव्य अपहारी देखा, देव कार्य नाशी जोका, पंडुरोगी होय निका, फळ चोरी होय विद्रुप. श्री गुरु म्हणती पतितासी, दोष करिता जन्म होय ऐसी, आता सांगेन व्यभिचार प्रकरणेसी, शांती पूर्वी बोलिले असे. परस्त्री अलिंगन केलिया देखा, शतजन्म श्वान होय ऐका, पुढे मागुती सर्प जन्म निका, भोगी दुःखा अवधारी. परस्त्रियेचे मुख न करावे अवलोक, जरी पाहिल कुबुद्धिक, चक्षुरोगी होऊन उपजे. ऐसे तया पतितासी, श्री गुरु आपण निरोपिती, ऐकत होता त्रिविक्रम भारती, प्रश्न केला श्री गुरुसी. स्वामी निरोपिले धर्म सकळ, ऐकता झाले मन निर्मळ, जरी घडले एक वेळ, पाप जाय कवणे परी. श्री गुरु म्हणती त्रिविक्रमासी, प्रायश्चित्त असे पापासी, पश्चाताप होय ज्यासी, त्यासी पाप नाही देखा. पाप जरी असेल थोर केले, अंतकरणी असेल पोहोचले, त्यासी प्रायश्चित्त असे भले, कर्म विपाकी बोलिले असे. प्रायश्चिताचे विधान सांगेन एका स्थिर मने, ऋषींचे असे वचन, प्रकार असे एका तुम्ही. अज्ञानकृत पापासी, पश्चातापे शुद्ध परियसी, गुरु सेवा तत्परेसी, केलिया गुरु निवारिला. नेनता पाप केलियासी, प्रायश्चित्त परियसी, प्राणायाम द्विशतेसी, पुण्यतीर्थी 10 स्नान. स्त्री पुरुष दोघात एक पाप पुण्य करीत, दोघा सम घडे हे निश्चित, दोघे आचरावे प्रायश्चित्त. आणखी असे एक प्रकार, त्याने होय पाप दूर, गायत्री जप 10 सहस्त्र, विप्रा 12 भोजन द्यावे. तिल हवन 1 सहस्त्र, करावे वेद मंत्रे, याचे नाव गायत्री कुच्छ, श्री गुरु सांगती त्रिविक्रमासी.
प्राजापत्य कृच्छ देखा असे विधी अतिविशेषा भोजन करावे एक भुक्तिका अथवा आयचित भिक्षा उपवास करावे 3 दिवस स्मरण करावे श्री गुरुचरणास येणे जाती सौम्य दोष जे आपणासी सामान्य 3 दिवस घृत घेऊनी क्षीर घ्यावे दिवस 3 दिवस वायू भक्षुनी पुन्हा क्षीर 21 दिवस एखादा असेल अशक्त त्यासी असे हे व्रत तीळ गुळ लाह्या पीठ उपवास करावा आणि काही एक असे प्रकार करावा चांद्रायण आचार कुक्कुडांप्रमाणे आहार ग्रास घ्यावे वर्तमान आपले पाप प्रकटूनी उच्चारावे सभास्थानी पश्चातापे जळूनी जाय पाप अवधारा आता सांगेन तीर्थकृच्छ यात्रा करिता पवित्र वाराणसी श्वेतपर्वत स्नान मात्रे पाप जाते वरकड तीर्था गेलियासी गायत्री जप सहस्तेसी पाप जाय त्वरितेसी अगस्त्य वचन बोलिले असे समुद्र सेतू बंदेसी स्नान केलिया परियसी भ्रूण हत्या पापनाशी कृतघ्नादी पातके विधिपूर्वक शुचीशी जपाकोटी गायत्रीसी ब्रह्महत्या पापनाशी एक त्रिविक्रमा एक चित्ते पवमान सुक्त चत्वारी पठन करिता ब्रह्महत्या दुरी इंद्र मित्र अवधारी 1 महिना जपा पंचमास 6 मास मिताहार करुणी पुरुषे पुरुष सुक्ते पापनाश पंचमहादोष जाते त्रिपदा नाम गायत्रीसी जपती जे जनभक्तीसी अघमर्षण त्रिरावृत्तेसी सप्तजन्म पाप जाय आणखी असे विधान देखा अज्ञानकृत दोषाधिका अनुतप्त होऊनी विषेका पंचगव्य प्राशन करावे गोमूत्र गोमय क्षीर दधी घृत कुशसार घ्यावे असे विधिसार प्रथम दिवसी उपवास नीलवर्णीचे गोमूत्र कृष्णवर्णी गोमय पवित्र ताम्र गाईचे क्षीर शुभ्र श्वेत धेनुचे दधी घ्यावे कपिला गाईचे तूप बरवे ऐसे पंचगव्य घ्यावे एकेकाचे भार स्वभावे सांगेन एका विधान गोमूत्र घ्यावे पावशेर अंगुष्ठार्ध गोमय पवित्र क्षीर पावणे 2 शेर दधी 3 पावशेर घ्यावे घृत घ्यावे पावशेर तितुकेच मिळवावे कुशसार घेता मंत्र निर्धार विस्तारुनी सांगेन कुशांसहित 6 रसास एकेकासी मंत्र पृथक असे प्रथम मंत्र इरावती असे इदम विष्णू दुसरा देख मानस तो के मंत्र तिसरा चौथा प्रजापती मंत्र पंचम गायत्री उच्चारा 6वा व्यावृत्ती प्रणव पूर्वक ऐसे मंत्रोनी पंचगव्य घ्यावे अनुतप्त होनी एक भावे अस्थिगत चर्मगत पूर्व पापे नासती अवधारा गायी न मिळे इतुके जिन्नसी कपिला गाय मुख्य परियेसी जाती दोष दर्शन मात्रेसी कपिला गायी उत्तम पातक घडे ज्यासी प्रायश्चित्त असे त्यासी जगद्गुरु दर्शन संतोषी अनुग्रहे पुनित एखादा वेदशास्त्रज्ञ स्वधर्माचार अभिज्ञ त्याच्या अनुग्रहे पापग्न पुनीत होय अवतारा ऐसे श्री गुरु त्रिविक्रमासी प्रायश्चित सांगती विस्तारेसी समस्त विप्र संतोषी ज्ञान प्रकाश होऊ नये श्री गुरु म्हणती पतितासी पूर्वी तू विप्र होतासी श्री गुरु माता पिता दुषीसी यास्तव चांडाल जन्मलास आता सांगो तुझं अधिक स्नान संगमी मास एक केलिया जाईल तुझा दोष पुनरपी विप्र जन्म पावस पतित म्हणे स्वामीसी तुझे दर्शन झाले मजसी कावळा जाय मान सरोवरसी राजहंस केवी होय तैसे तुझे दर्शन मात्रे आपण झालो पवित्र तारावे आता माते शरणागता रक्षका तुझे दर्शन सुधारसी आपण झालो ज्ञानराशी अभिमंत्रोनी आता मजसी विप्रांमध्ये मिळवा ऐकोणी तयाचे वचन श्री गुरु बोलती हासून तुझा देह जातीहीन केवी विप्र म्हणती तू पतिताचे सुधारसी वर्धता तुझे रक्तमांसासी ब्राह्मण म्हणती तू ते कैसी सकळ निंदा करतील पूर्वी ऐसा विश्वमित्र क्षत्रिय वंशी गधीपुत्र तपोबळे करुणी पवित्र विप्र म्हणवी आपणाते ब्राह्मणाची शतवर्ष तप केले महाक्लेशे तेने बळे म्हणवी तसे ब्रह्म ऋषी म्हणून इंद्रादी सुरवरांशी विणविता होय परियसी आपणाते ब्रह्म ऋषी म्हणून बोला म्हणत असे देव ऋषी म्हणती तयासी आम्हा गुरु वसिष्ठ ऋषी तो का म्हणेल ब्रह्म ऋषी आपण समस्त अंगीकार ऐसे तया वसिष्ठासी विनवी विश्वमित्र ऋषी ब्राह्मण म्हणा आपणासी केले तप बहुकाळ ऋषी म्हणे विश्वमित्रा क्षत्रिय तपास पात्र देह टाकणे अपवित्र मगच विप्र पुढी जन्म होस काही केलिया न म्हणे विप्र कोपला मुनी विश्वमित्र वसिष्ठाचे शतपुत्र मारिता झाला तय ब्रह्मज्ञानी वसिष्ठ ऋषी काही केल्यानं होय तामसी अथवा न म्हणे ब्रह्म ऋषी तया विश्वमित्रा वर्तता ऐसे एके दिवशी विश्वमित्र कोपेसी हाती घेऊन या पर्वतासी घालू आला वसिष्ठावरी विचार करी मागुती मनी जरी वदीन वसिष्ठ मुनी आपणाते न म्हणती कोणी ब्रह्म ऋषी म्हणून इंद्रादी देव समस्त ऋषी म्हणती वसिष्ठ वाक्यासर्षी आपण म्हण ब्रह्म ऋषी अन्यथा नाही म्हणून
ऐसा वशिष्ठ मुनीवर मारिता म्या दोष पार म्हणून वाकी गिरी शिखर भूमीवरी परियसा. अनुतप्त झाले अंतकरण वसिष्ठ ऋषी ओळखून ब्रह्म ऋषी म्हणून पाचारीला तयावली. संतोष होऊन विश्वामित्र म्हणे ऋषी बोले सत्य, माझ्या घरी तुम्ही आता अन्न घ्यावे स्वामी. ऋषी वचन ऐकून बोलत असे वशिष्ठ मुनी, तुझ्या घरी सूर्यकिरणे पाक करणे अन्न आपण. विश्वामित्रे अंगीकारले, सूर्यपाके अन्न केले, सहस्र किरणे तापिता वेळे देह सर्व भस्म झाला. विश्वामित्र महामुनी अति समर्थ अनुष्ठाने पूर्वील देह जाळून नूतन देह धरिता झाला. मग म्हणती सकळ मुनी, विश्वामित्र ब्रह्मज्ञानी ब्रह्म ऋषी म्हणून झाला त्रिभुवनी प्रख्यात. या कारणे तुझा देह विसर्जावा जन्म अनुतप्त झाला तुझा भाव होईल जन्म ब्राह्मण. ऐसे त्या पतितासी बोधिती श्री गुरुपरी येसी, लाधले असे सुख त्यासी त्याच्या मानसी न येते. निधान सापडे दरिद्र्यासी तो का सांडील संतोषी, अमृत सापडे एखाद्यासी तो का सांडील सुखासुखी. तैसे तया पतितासी लाधले ज्ञान निधान राशी, न वचे आपले मंदिरासी विप्र आपणा म्हणवितसे. इतुके होता अवसरी आली त्याची पुत्रणारी, म्हणती लागले अपस्मारी म्हणून आलो धावत. जवळ येता स्त्रियसी स्पर्शो नको म्हणे तियसी, कोपे करुनी मारावयासी जात असे तो पतित. दुःख करी त्याची भार्या जाऊनी नमी, श्री गुरुराया पती माते सोडून या जातो एका स्वामी. कन्या पुत्र मज बहुत कोण त्या ते प्रतिपाळिता, आम्हा तेजोनी केवी जात सांगा स्वामी तयासी. जरी न सांगाल स्वामी तयासी तेजीन प्राण पुत्रासरसी, एरवी आमुते कोण पोषी अनाथ आपण स्वामी. ऐकोनिया तिचे वचन श्री गुरु बोलती हासून, तया नरा ते बोलावून सांगितले परियसा. श्री गुरु म्हणती पतितासी, तुआ जावे आपुले घरासी, पुत्र कलत्र शोभता दोषी तू ते गती नोहे जाण. या संसारी जन्मोनिया संतुष्ट व्हावे सकळ इंद्रिया, मग पावे धर्म माया तरीच तरे भवान. या कारणे पूर्वीच जाना न करावी आपण अंगना, करोनी तेजिता होय पतना महादोष बोलीचे. सूर्यभूमी साक्षीसी तुआ वारिले स्त्रियसी, तीस तेजिता महादोषी तुझ गती नव्हे जा. श्री गुरुवचन ऐकून विनुतसे कर जोडून, केवी होऊ जातीन ध्यान होऊन मागुती. श्री गुरु म्हणी विचारिती, याचे अंगी असे विभूती प्रक्षाळावे लुब्ध हाती, मग अज्ञान होय त्यासी. ऐसे म्हणी विचारुनी सांगती शिष्या ते बोलावनी, एखादा लुब्ध पाचारोनी आना आता त्वरितेसी. तया ग्रामी द्विज एक करी उदिम सानिक, त्यासी पाचारिती एक तया पतिता सन्निध. श्री गुरु म्हणती तयासी उदक घेऊन हसतेसी, स्नपन करी का पतितासी होय आसक्त संसारी. श्री गुरु निरोपे ब्राह्मण घेऊन आला उदक आपण, पतितावरी घालिता क्षण गेली विभूती धुवनी. विभूती धुता पतिताचे झाले अज्ञान मन त्याचे, मुख पाहता स्त्री पुत्रांचे धावत गेला तयांगवणी. अलिंगोणी पुत्रासी भ्रांती झाली म्हणे त्यासी, का आलो या स्थळासी तुम्ही येणे कोण काज. ऐसा म्हणी विस्मयकृत आपल्या घरा गेला पतित, सांगती लोक वृत्तांत विस्मय करीत तयावेळी. इतुके होता कौतुक पाहत होते नगर लोक, आश्चर्य करीती सकळीक म्हणते अभिनव काय झाले. त्रिविक्रम महामुनी जो का होता गुरु सन्निधानी, पुसतसे विनवनी एका श्रोते एकचित्ते. त्रिविक्रम म्हणे श्री गुरुसी होतो अनुमान मानसी, निरोप द्यावा कृपेसी विनंती एक अवधारी. महापतित यातीहीन त्याते स्वामी दिदले ज्ञान, अंग धुता तक्षण गेले ज्ञान केवी त्याचे. विस्तारुणी आम्हासी निरोपावे कृपेसी, म्हणून लागला चरणासी भाव भक्ती करून. ऐसे पुसे त्रिविक्रम याती श्री गुरु तयासी निरोप देती, त्याचे अंगीची विभूती धुता गेले ज्ञान ऐका. पुढील कथा पावन सांगे सिद्ध विस्तारून, महाराष्ट्र भाषे करून सांगे सरस्वती गुरुदास. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरु श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्ध नामधारक संवादे कर्म विपाक कथनम नाम अष्टविंशोऽध्याय. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त.